नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही चाललो आहे भाजी खुडायला। भाजी खुडायला एवढे जण मला जोडी आलेले आहेत। तर इथे पाऊस चालू आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे थोडं। पाऊस उघडतोय तोपर्यंत आम्ही थोडीशी पावसाची मजा घेतोय। 1-2 दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही गावी आलेलो आहे। तर इथे बघू शकता छान अशी भाताची शेती इथे लावलेली आहे। सगळीकडे छान हिरवगार असं आहे। इथे बघू शकता खूप छान वाटतं बघायला। तर आज आपण खुरासण्याची भाजी खुडणार आहे। पाऊस थोडासा उघडला की आपण सुरुवात करूया। सध्या पाऊस चालू आहे। तर इथे बघू शकता हे खुरासण्याची भाजी आहे। तर आपल्याला या भाजीचे शेंडे असे खुडून घ्यायचे। तर थोडासा पाऊस उघडला की इथे आपण भाजी खुडणार आहोत। सध्या पाऊस चालू आहे। शेताच्या कडेने किंवा बांधावरती ही भाजी पेरली जाते। तर आता इथे पाऊस उघडलेला आहे। तर आता आपण भाजी खुडायला सुरुवात करूया। तर इथे मला चप्पल काढून ठेवावी लागणार आहे, नाहीतर पाय चिखलात जातात। तर इथे भाजीचे शेंडे असे खुडून घ्यायचे। ही भाजी अशी खुडून घेतल्यानंतर ही भाजी चांगली फुटते म्हणजे चांगली तिची वाढ होते। ही भाजी भरपूर प्रमाणात आम्ही खुडून नेलेली, कारण शिजवल्यानंतर फार कमी होते। तर या भाजीला एक सुगंध असतो, तर छान असा याचा सुगंध येतोय। इथं माझे वडील पण आहेत, ते पण इथे मला भाजी खुडायला मदत करत होते, पटकन खुडून व्हावी पाऊस यायच्या अगोदर। गावी पावसाळ्यात ओढे नाले भरून वाहतात, तर इथे पाण्यामध्ये थोडीशी आम्ही मस्ती केलेली। तर आता इथे आम्ही घरी आलेलो आहे आणि एवढ्या प्रमाणात ही भाजी इथे काढून आणलेली आहे। तर याच व्हिडिओमध्ये या भाजीची रेसिपी दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी या भाजीची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, बघायला विसरू नका। तसेच या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भाजीची रेसिपी मी चुलीवरती दाखवणार आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ बघायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा।